असं रोखून काय पाहताय माझ्याकडे? स्वतःच्या बायकोकडेच बघतोय ना. दुसऱ्याच्या बायकोकडे बघू देईन का मी? अरे काय झालं? तुला एक गुपित सांगू? माझ्या 3 मुलांची आई आहे असे वाटतच नाही. चला काहीतरीच. आगाऊ आहेत कार्टी. अरे अरे सांभाळून सांभाळून पडाल. तू पण आहेस ना. जेव्हा जेव्हा मी तुझ्या जवळ यायचा प्रयत्न करतो तेव्हा ही मुलं मध्ये येतातच. पुरे त्यांना काय वाटतं माहितीये का, बाबा आईला खाऊन टाकणार. चला आपल्याला शेतावर जायचंय. आई जगदंबेची पूजा कराल ना बाबा? आईने आम्हाला सगळं सांगितलंय. पुन्हा एकदा सांग ना आई. अरे बर. अरे तुझ्या बाबांना आई जगदंबेची मूर्ती आपल्या शेतात सापडली आणि तुझ्या बाबांनी त्याची स्थापना आपल्या शेतातच केली. म्हणून दरवर्षी आपण देवीचा उत्सव याच दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतो. देवीची पूजा करतो, आरती करतो. चला बाबा. चला आता. चला जा. किती खुश आहेत मुलं. पुरे चला आता. आणि फेटा कधी बांधणार तुम्ही? अरे राहिला. अहो झालं की नाही? चला चला. उद्या असो. उद्या असो. आई उद्या असं म्हणजे काय ग? उद्या असो म्हणजे बरोबर. अरे जनावर मागे की तुझी दिसत नाही का गाडी आलेली? चल हट. हो तुमचीच गाडी आमच्या बैलगाडी समोर आणली. घ्या मागा. समीर, मोठ्या माणसांशी असं बोलायचं नसतं. पाटील, रामराम पाटील. शेतातल्या देवीची पूजा आहे. काल आमंत्रण द्यायला आलो होतो. तुम्ही नव्हतात, वाहिनीने सांगितलं होतं. या. राम राम वहिनी. राम राम. अहो तुमच्या पूजेला येणार नाही तर कुणाच्या पूजेला येणार? काय आज गडबड आहे? गडबडीत माझी गाडी माग घेत नाही मी. तेव्हा तुमचीच गाडी माग घ्या. हे धर रे पोरा कासरा. ए घे माग. ए चालू कर रे. घ्या माग घ्या. हे पोरा धर कासरा. ए बाबा घे तुझी गाडी माग. चल पुढा. चला रे गाडी चालू कर.
आई जगदंबेचा उदे गांबे उदे उदे. आई आमच्यावर कृपा कर आई. तुझ्या कृपेशिवाय काही नाही. तुझी कृपा आमच्यावर अतूट राहू दे. आमच्या शेतात पिकं डोलू दे आई. आई तुझे एक छानसं देऊळ बांधावं अशी इच्छा आहे. ती पूर्ण होऊ दे. असा आम्ही आज संकल्प सोडतो आई. आई जगदंबेचा उदे दुर्गे दुर्गेट भारी तुझे बिन संसारी अनाथ नाथे मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन भुवनी पाता तुझायची नाही. चारी बोर्डे साहेब हो देवीची पूजा करते ती लोक. करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावस लवलाई. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजाचा. देशापासून सोडे तोडी भवपाशा आंबे तुझ वाचून कोण पूर्विलाशा. नरवर तल्लीन झाला पद पंकज लेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी. बोर्डे साहेब हो इकडे कुठे घेऊन आला तुम्ही आम्हाला? हा हो याच जमिनीबद्दल मी पाटलांना बोललो होतो. या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडाक्षु तेजस्विनी. आ रक्ता रुधिरांबरा हरी सखी या मनोल्लादिनी. अख्खा 20 एकराचा पट्टा कंपनीला हवाय. हवाय तर घेऊन टाका ना मग. हा? घेऊन टाकू. तू मनोरमा थट्टा करताय का आमची? लक्ष्मीश्च पद्मा. हो जमिनीचा व्यवहार आहे. ओम श्री सुखासुखी जमीन कोणी दिलोय? आई जगदंबेचा. बोर्डे साहेब जो कोण आम्हाला जमीन सुखासुखी देणार नाही त्याला आम्ही दुःखी करू. हा आता आहे बघा ही शीत जमीन बघा कोणाची हो? हो, सारे इथं देवीची आरती करतायत. आणि मंदिर वगैरे आहे काय हे जमिनीवर? हे प्रकरण तापदायक होणार वाटतं. ते तुम्ही आमच्यावर सोडा. हा तुम्हाला नाही कळणार. एकतर वेळ फार कमी पण काम मात्र लवकरात लवकर झालं पाहिजे. बोर्डे साहेब काम झालं म्हणून समजा. हे बघा मला दुसऱ्याचा दरवाजा ठोठायला लावू नका म्हणजे झालं काय? बोर्डे साहेब हे काम आमचं आहे आणि आम्हाला आमच्या पद्धतीने करू द्या बरं का? ओके. कशाला भांडता? हा? शेजारी राहता ना तुम्ही, मग कशाला उरावर बसता एकमेकांच्या? अरे बाबा डोक्यात रागाला नो एंट्रीची पाटी लावा. भांडू नका. ह्याच्या पुढे जर तुमची तक्रार आली ना तर मग बघा तक्रार येता कामा नये. चला निघा. पण मालक मी काय म्हणतो? प्रियता अरे बोर्डे साहेब वा 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 या या बसा. नमस्कार. बसा बसा बसा. रंगराव आपल्या बोर्डे साहेबांचं काम झालं का नाही? जमीन ताब्यात आली की मग काम झालं आपलं पाटील साहेब. दादा बोर्डे साहेब तर घोड्यावर स्वार झालेत. हा अहो मी थांबे नाही पण कंपनी थांबायला तयार नाही. करोडो रुपये होतायची ताकद असताना हवी तशी जमीन मिळत कशी नाही असा तिरका सवाल मला कंपनी करते. पाटील साहेब तुम्हीच आम्हाला जमीन मिळवून द्या. तुम्हाला कमिशन म्हणून लाखो रुपये मिळतील. बोर्डे साहेब तुम्हाला कुठली आणि कोणती जमीन पाहिजे तेवढं फक्त सांगा. जमीन तुमची झाली म्हणून समजा. दादा त्या नारायणचं शेत आणि त्याच्या आजूबाजूची जमीन या बोर्डे साहेबांना त्यांच्या प्रकल्पासाठी योग्य वाटते. रंगराव सगळ्या गावकऱ्यांना बोलवून घ्या. बोर्डे साहेबांचा डोळा आहे समद्यांच्या जमिनीवर.
काय बोर्डे साहेब? हो दादा, काम झालंच म्हणून समजा. आहे ना? अरे हळू हळू हळू. हा, अगदी देवीच्या उत्सवानंतर यांच्या अंगात उत्साह संचारलाय जणू. बाबा, मी मोठा झालो ना की देवीच्या उत्सवात गाडी घेऊन येणार. तो माणूस आला होता ना तसा. गाडी कुठून आणणार रे बाबा? मी मोठा झालो ना की कलेक्टर होणार. आणि कलेक्टरकडे गाडी असतेच. अरे वा. आणि बाबा, मी पोलीस होणार. कुणी चुकीचं वागलं की त्याला शिक्षा करणार. छान. आणि संपदा तू ग? मी की नाही आई सारखी बायको होणार. राम राम मंडळी. समजा व्यवस्थित आहे का नाही? आता मी कशासाठी बोलवलंय हे हा विचार तुमच्या मनामध्ये घोळत असणार. बरोबर आहे. तुम्हाला जर लाखो रुपये मिळाले तर तुम्हाला नको आहेत का? हो पाहिजे, हवेत. पण आजकाल देण्या घेण्याचा जमाना आहे. काही घ्यायचं असेल तर काही द्यावं लागतं. लाखो रुपये हवे असतील तर तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. मुंबईचे एक सेठ आहेत, रतन लाल. ते सेठ बाजूच्या नंदगावी एक प्रकल्प उभारतायत. मी त्यांना म्हटलं, अहो नंदगावी कशाला? एवढा मोठा प्रकल्प आहे, तुम्ही आमच्या शिवापूरमध्ये उभारा. कुठल्याही गावात एखादा मोठा प्रकल्प उभा राहिला तर गावाचा उत्कर्ष होतो. नोकऱ्या मिळतात, रोजगार मिळतो, खिशात पैसे खुळखुळतात. मी शेठजींना म्हटलं की तो प्रकल्प आमच्या शिवापूरमध्ये उभारा. पण शेठजी म्हणाले की प्रकल्प उभारण्यासाठी त्यांना जमीन लागेल. म्हटलं आमच्या शिवापूरमध्ये भरपूर जमीन आहे, आमचे शेतकरी बांधव आपल्याला मदत करतील असा तुमच्या वतीनं मी त्यांना शब्द दिलेला आहे. तेव्हा माझा शब्द खाली पाडू नका, लक्षात ठेवा. ज्याच्या ज्याच्या जमिनी जातील प्रकल्पासाठी त्याला त्या शेत जमिनीच्या दुप्पट पैसा मिळेल. रंगरावांना भेटा, रंगराव तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतील. गंगा दारात आलेली आहे, कोरडे राहू नका. भाऊराव, जा रंगरावांना भेटा, ते सगळं सांगतील तुम्हाला. घेऊन जा सगळ्यांना भेटवा. या या तुम्ही या. सही करायचं लवकर. या सदाशिवराव, तुमच्या जमिनीसाठी ही रक्कम ऍडव्हान्स दिली असं समजा. हा, चला सही करा. पण मला जमीन विकायची नाही. विकायची नाही? ए, अरे नाटक केलं जित्यानं जमिनीत काढून टाकेन तुला. चल, ते पैसे उचलायचे, सही करायची इथं. हे घे, चल. कसं इथं? रातच्या आधी जमिनीचे सगळे पेपर मला इथं पाहिजेत. राहिलेले पैसे मग घेऊन जायचं. बघतोस काय? चल फट. चल ये लवकर. अरे पांड्या, काय खलबत करतोस? या रक्तांबुजवासिनी विलसिनी चंडाक्षु तेजस्विनी आ रक्ता रुधिरांबरा हरी सखी या मनोल्लादिनी या रत्नाकर मंथनाल प्रकटिता श्री विष्णु स्वया गेहिनी सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती. ओम श्री लक्ष्मी नमः. हे काय, तुम्ही अजून तयार नाही झालात? पाटलांकडे जायचं नाहीये का? नाही. अहो सगळे गावकरी गेले आहेत.
सुधा, त्या अर्जुन पाटलाला ओळखत नाहीस का तू? महापाताळ यंत्री माणूस आहे तो. आपला काहीतरी स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांना पाहुणचार जोडायला बोलवलं असणार. तुमचं म्हणणं पटतंय मला. आता आज सकाळीच त्याची जीप आपल्या बैलगाडीसमोर आडवी आली तेव्हा आपल्यालाच बैलगाडी बाजूला घ्यावी लागली. पण पाण्यात राहून मगरीशी वैर घेता येत नाही, तुम्हीच सांगता ना. त्याचा स्वार्थ कशात आहे हे पाटलाला भेटल्याशिवाय कसं कळणार? वसुधा, नारायणराव, पाटील वाट पाहतायत तुमची. तुम्हाला अर्जंट बोलवलंय. तू हो पुढे, मी आलो. ठीक आहे, लवकर या. लिस्ट तुमच्याकडे आहे, सगळ्यांना गोळा करा. हा? या. आले नारायणराव, या या. आयला लय मोठे झाले बा तुम्ही. आम्ही बोलवलं तरी येत नाही. आमच्या शब्दाला काही किंमत आहे का नाही? अरे, तुमचा खूप आदर आणि आधार वाटतो पाटील आम्हाला. वा वा वा, म्हणजे देखल्या देवा दंडवत असं नाही का? आज अगदी उचकी लागल्याप्रमाणे तुम्हाला माझी आठवण आली का? नाही नाही नाही, तसं नाही. पण हा तुमचा स्वभाव मला फार आवडतो भाऊ. एकदम सरळ स्पष्ट. आणि आज मी पण तुमच्याशी एकदम सरळ स्पष्ट वागणार आहे. का रे? हे 50,000 रुपये घ्या, ठेवा, असू द्या. हे काय, माझ्यावर आज खूप खुश दिसता तुम्ही. मला दत्तक वगैरे घ्यायचा विचार आहे की काय? नाही नाही, तसं काही नाही. काय नारायण, एक मुंबईचे व्यापारी आहेत रतनलाल. आपल्या गावात एक प्रकल्प उभा करतोय आणि ज्या जमिनीवर तो प्रकल्प उभा करतोय त्यात तुझी पण जमीन आहे. तेव्हा जमीन विकायला तयार झाल्याबद्दलचे हे 50,000. कागदपत्र पूर्ण झाले की उरलेले पैसे तुला लगेच कॅश. पण तुम्हाला कोणी सांगितलं मी माझी जमीन विकणार आहे? मी माझी जमीन विकणार नाही आणि कुठल्याही कागदपत्रांवर सही करणार नाही.